आयात शुल्क शून्य, मोदी सरकारच्या निर्णयाने कापूस पुन्हा गडगडणार, शेतकऱ्याला मातीमोल भाव मिळणार। मंडळी, सरकारच्या निर्णयाचा फटका या आधीही शेतकऱ्यांना बसला आहे। आता मोदी सरकारने कापसावरील 11% आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवलाय। आयात शुल्क माफ केल्याने परदेशातून स्वस्त कापूस मोठ्या प्रमाणावर बाजारात येणार असून त्यामुळे स्थानिक कापूस उत्पादकांवर स्पर्धेचा दबाव वाढून दर आणखी घटण्याची शक्यता आहे। आधीच उत्पादन खर्च भागविणे कठीण असताना यंदा शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बाजारात मागणी घटल्यास अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। कापसाला गेल्या काही महिन्यात अपेक्षित दर मिळालेला नाही। उत्पादन खर्च आणि बाजारभावातील तफावत वाढत चालल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत। अशा परिस्थितीत आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याने परदेशातून स्वस्त कापूस भारतीय बाजारात येणार आहे। परिणामी स्थानिक उत्पादकांवर अतिरिक्त दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान सरकारने कापड उद्योगाला आवश्यक कच्चा माल स्वस्तात मिळावा आणि निर्यातीत स्पर्धात्मकता राखता यावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले। पण यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचे मरण होणार आहे हे मात्र नक्की। मंडळी, शासनाच्या या धोरणाशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट करा।